सर माझी ओपन हार्ट सर्जरी झाली, मायट्रल वॉल रिप्लेसमेंट आहे. मग त्याला काही नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम. आहे? खूप कारण मी वॉलचे पेशंट, anticoagulant पेसमेकरचे पेशंट सगळे करत असतो. शेवटी चालत तर राहिलं पाहिजे. हा. चाललं नाही, तसं चालणं म्हणजे कमी झालं ऑपरेशन तर चालतं ना? काही नाही प्रॉब्लेम. तुम्हाला वॉल रिप्लेसमेंटला काही रक्त पातळवायच्या गोळ्या आहेत हो का? हो, अँटीकोएग्युलंट आहे. हा, मग ते आपल्याला अँटीकोएग्युलंट ओरल असतात, ते इंजेक्शनवर घेऊन हा. मग हे करायला लागतं. हम्म. मग त्याच्यात फ्लेक्झानवर. त्यामुळे नॉर्मली आम्ही आदल्या दिवशी ऍडमिट करतोय. त्याच्याऐवजी यांना 1 ते 2 दिवस अगोदर ठेवणार की ओरल अँटीकोएग्युलंट थांबवणार, इंजेक्शनवर घेणार. कारण इंजेक्शन कसं आपल्या कंट्रोलमध्ये असतं, किती वेळ रक्तात राहील ते. ओरल एकदा गोळी घेतली की ती 4-5 दिवस काही लोकांना कमी जास्त अशी राहते, त्यामुळे ऑपरेशनच्या प्रॉब्लेम येतात. त्यामुळे ती बंद करून गोळी आपल्याला फ्लेक्झान, फ्लेक्झिबॅरिन याच्यावर घ्यायला लागतं, की जे आपल्या रक्तात ठरलेला वेळच असतं, 4 तास 6 तास. त्यामुळे सर्जरीच्या वेळाच पुरता आपल्याला ते कंट्रोल करता येतं. तेवढंच फक्त वेगळं असतं, बाकी काही नाही. नंतर किती दिवसांचं सुरू करता येईल? गोळी 4 दिवसांनी, पण त्या गोळीच्या ऐवजी इंजेक्शन देतोय, औषध चालू असणार वालचं, त्याला काही प्रॉब्लेम नाही.